ठिकाण आहे आयर्विन पुलाच्या धरणाजवळ. येथे कायमस्वरूपी काही ना काही अडचणीला सांगलीकरांना सामोरं जाताना आपल्याला बघावंच लागतं. आता उन्हाळ्याची सध्या परिस्थिती सुरू असताना सांगलीमध्ये सर्वात जास्त घाण दिसत आहे ती मैला मिश्रित पाणी हे कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. जर आता आपण कृष्णा नदीमध्ये जर बघितलं, जो पांढरा पट्टा दिसतोय तो पूर्ण सगळा फेस आहे, की ज्या फेसमुळं आपण जे पाणी पितो किंवा पुढच्या गावांना जे पाणी मिळणार आहे ते किती घाण आपण पाणी पितो हे आपल्याला ह्यावरून कळतं. सध्या अशा मोठ्या प्रमाणामध्ये एकतर शेली नाल्याचं पाणी मिसळत आहे आणि हा दुसऱ्या ठिकाणाहून नाला सांगली कृष्णा नदीमध्ये मिसळत आहे. ह्याबाबत प्रशासनाकडून काहीतरी ठोस कारवाई व्हावी ही अनेक नागरिकांची मागणी आहे. यायला पाहिजे आहेत मेलेले येत आहेत वाहून. मी पहिल्यापासून इथे पवा येतो. आता घाण पाण्याचा वास आणि तवंग येतो जास्त. आता तुला पोहताना अडचणी येतात, अंगाला काही खाज उठती काय रे? जरा उठल्या का तुझे खाली नदीवरती बघितलं अनेक जण कृष्णा नदीमध्ये मैला मिश्रित पाणी किंवा शेरी नाल्याचं पाणी जे मिसळत आहे ते कमी प्रमाणात मिसळावं किंवा थांबवावं आणि सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळावं ह्यासाठी खूप प्रयत्नात आहेत. अमन एक्सप्रेस चॅनल साठी मी तस्लीम.